दिवाळीच्या 2-3 दिवस पहिले ही घटना घडलेली आहे. आता दिवाळी 2-3 दिवस पहिले आम्ही सगळे जॉईंट फॅमिली आम्ही पुरं आता आमची काकू आणि आमचे काका ते आम्ही एकत्र होतो. मग काकूने म्हणजे आम्ही ठरवलं की आम्ही चेंज करणार घर, आम्हाला वेगळं राहायचं, हां सेपरेट राहायचं. आणि काकू तेव्हा बाळातीन होती आणि त्या टायमाला तिथं म्हणजे रात्री समजा त्यांना फिरायची सवय, आता इकडे कशी फिरायची सवय 8-9 वाजेपर्यंत. तर तसे ते म्हणे की आपण एक चक्कर मारून येऊ. त्यांचं जेवण झालं ते रात्री गावाकडे चक्कर मारायला समजा त्या साईडला, आणि त्या साईडला चक्कर मारायला आणि तिथं म्हणता की ते वडाचं झाड, त्या साईडला वडाचं त्यांची रूम त्यांचं घर होतं, घराच्या साईडलाच वडाचं झाड होतं थोडंसमोर. काकूने समजा चक्कर मारून यायच्या टायमाला काकू त्या दिवशी गेलीच नाही, कारण की सगळे घरी होते आणि काकू त्या दिवशी गेलीच नाही. आणि त्या दिवशी डिलिव्हरी झालं समजा, बाळ झालं त्याच्यात ते दूध प्यायला लागतं समजा बाळ पहिल्यांदा, पण ते पेतच नव्हतं, दूधच पीत नव्हतं आईचं किंवा बाहेरचं कोणाचं दूध पीत नव्हतं. आईचं पण नाही आणि बाहेरचं पण नाही. मग आजीनं काय केलं, समजलं त्यांना की असं काहीतरी असं बाहेरचं काहीतरी असं. मग काकूला घेऊन आमच्या डिलिव्हरीचं हे डिस्चार्ज झालं समजा दवाखान्यातून, मग काकूला घेऊन ते गावाकडे गेले. आमच्या गावाकडे म्हणजे आमच्या गावाकडे असे आहे की ते मोलाना राहते ना मुंबई आमच्या लोकांचे, तर ते असे लहान बाळ असलं ना त्यांना बघते समजा, पाणी उतरून टाकते, हाताला दोरी बांधते. मग आम्ही तिकडे गेलो आणि मुलांनी समजा बाळाला बघितलं की त्यांनी सांगितलं की याला बाहेरचं लागलेलं आहे समजा. मग त्यांनी काय केलं, आता बोळके राहते समजा, बोळके राहते 5 बोळके घेतले. 5 बोळक्यात त्यांनी काळे ते जिरे मोहरी राहते, काळी मोहरी आणि काय म्हणते तीळ, काळे तीळ राहते, ते उतरून टाकले त्याच्या अंगावरून. 5 बोळके घेतले, 5 बोळक्यातून एका मटक्यात 5 बोळके ठेवले आणि त्या मटक्याला पण लाल कपड्याने बांधून ठेवून दिलं उतरून त्या मंत्र मारून. आणि त्यांनी सांगितलं की आता माझ्या काकूला सांगितलं तुम्ही मडका घ्या, आजच रात्री 12 वाजता चौफुली राहते 4 दिशांनी रोड जाणे, चौफुलीच्या मधोमध नेऊन ठेवा. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.